हा चित्रपट चांगला चालला. चित्रलेखामध्येही त्यांना नोटीस केलं गेलं होतं. बरी छोटीशी भूमिका असली तरी सुद्धा. आणि मग त्याच्यामुळे असं झालं, की भारतभूषण यांचं नशीब फळफळलं. त्यांना चांगले-चांगले चित्रपट मिळू लागले. मिर्झा गालिब, बैजू बावरा, आणखीन 2-4 आणि चित्रपट त्यांनी चांगले-चांगले केले. आणि त्याच्यामध्ये असं झालं, की बैजू बावरा या चित्रपटाने भारतभूषणना स्टार बनवलं. भारतभूषण यांची जो प्रगतीचा आलेख होता, तो दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष वरती-वरती चढत गेला. आणि ते आजच्या काळामध्ये जसं सुपरस्टार म्हटलं जातं, तसं भारतभूषण सुपरस्टार बनले. म्हणजे वितरक सुद्धा भारतभूषण चित्रपटात आहे, या एका गोष्टीसाठी चित्रपट वितरणासाठी घेत असत. चांगला पैसा मिळायला लागला, सगळं झालं. भारतभूषणने इथे काही बंगला घेतला स्वतःचा. आशीर्वाद बंगला, जो राजेश खन्नाचा बंगला म्हणून ओळखला जातो, तो मूळ बंगला हा भारतभूषण यांचा होता. आणि त्यांनी तिकडे तो बंगला बांधला. त्याच्यानंतर काही परदेशी बनावटीच्या गाड्या घेतल्या.